मला नव्हतं वाटलं आपल्याला आयटी एवढं खतरनाक लागन का डायरेक्ट दवाखान्यात जायला। जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका गणेश ब्लॉग। मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असं का आपण आपल्या घराचे कॉलमचे खड्ड्याचं काम सुरू केलं आणि आज तेच कॉलमचे खड्डे भरून झाले, आज तेच खड्डे बुजायचे होते। मग काय दिलं पप्पानी आपल्याकडे पावडं आणि म्हणले चल लाग कामाला। मग काय मी घेतलं पावडं, लागलो कॉलमचे खड्डे बुजाय। सर्व खड्डे बुजून झालते मग निघालो होतो मी आयटीला। आज उशीर झालता म्हणून पप्पा म्हणले चल मी तुला आयटीत सोडतो। मग काय पप्पानी काढली गाडी सोडलं। मग मला आयटीत आल्या पाहतो काय इकडे सर्व मुलं फ्री फायर खेळत होते आणि दुसरीकडे इकडे वायरमॅनचे मुलं भीतीवर चढून काय करीत होते काय माहिती। म्हणत नाही का नजर हाटीन दुर्घटना घटी, तसंच आपल्या संग झालतं बरं का। आपण ड्रिलिंग करीत होतो तसंच आपल्या ड्रिल लागला। सर म्हणले ड्रिल लागल्यावर तू जाय बाबा आता घरी। तो काम तर नाही केलं पण वाढवा करून घरी आल्या पाहत होतो काय इकडे आपण जे सकाळी खड्डे बुजले होते त्याच्यावर आज काम सुरू होणार होतं, म्हणजेच रिंग भरणार होते। बाकीचे लोक इकडे बाहेर माल कालीत, म्हणलं त्यांना त्यांचं काम करून द्या। चला भाऊ आपण आपली मस्त पैकी भेळ करून खाऊ। आपल्या घरचं लिंबूनी झाड होतं, मग मस्त एक लिंबू तोडून घेतलं आणि एक कांदा घेतला। मस्त कांद्याला आणि लिंबूला चिरी भेळ मध्ये लिंबाला असं मस्त पैकी पिळीला आपली भेळ पण मस्त झणझणीत झालती। मी काय म्हणतो, मी तवर भेळ खातो तवर तुम्ही आपल्याला फॉलो करा। राव तुम्ही आपला मिनी ब्लॉग बघता लाईक करता पण फॉलोच करीत नाही यार, तेवढं फॉलो तरी करून टाका।